मुंबईतील कबूतरखान्यांवर मुंबई उच्च न्यायालयानं घातलेली बंदी कायम ठेवली आहे। मुंबईतील कबूतरखान्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं हस्तक्षेप करण्यास नकार दिल्यानंतर पुन्हा एकदा मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी झाली। मात्र बंदी उठवण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिलाय। कबूतरखान्यांवर बंदी कायम। मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय। तज्ञ समिती बीएमसीला देणार अहवाल। मुंबईतील कबूतरखान्यांचा विषय मागील काही दिवसांपासून तापल्याचं पाहायला मिळत आहे। कबुतरांमुळे आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होत असल्याचं सांगत मुंबई हायकोर्टानं मुंबईतील कबूतरखान्यांवर बंदी घातली होती। मात्र ही बंदी उठवण्यासंदर्भात थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती। मात्र सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिल्यानंतर पुन्हा एकदा मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली आणि हायकोर्टाने कबूतरखान्यांवर तुर्तास बंदी कायम ठेवली आहे। तर कबूतरखाने योग्य की अयोग्य हे तज्ञ समिती ठरवेल असंही कोर्टानं स्पष्ट केलंय। सकाळी 6 ते 8 या काळात अटींसह कबुतरांना खाऊ घालू देण्यास बीएमसी तयार असल्याचं बीएमसीच्या वकिलांनी कोर्टाला सांगितलं। यावेळी केवळ तुमच्या मताचा विचार करू नका, जे विरोध करतात त्यांचाही विचार करा असं कोर्ट म्हणाला। तर कबुतरांना खाद्य घालण्यासाठी रेसकोर्सचा विचार करावा अशी मागणी याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केली। मग उद्या शिवाजी पार्क ओव्हल मैदान देण्याची मागणी होईल असं कोर्टानं म्हटलं। तर कंट्रोल फीडिंगला परवानगी देण्यापूर्वी सार्वजनिक आरोग्याचा विचार करावा असं कोर्टानं सांगितलं। कबूतरखाना सुरू ठेवणं योग्य की अयोग्य हे समिती ठरवेल। अहवालावर बीएमसी हरकती सूचना मागवेल, त्यानंतर बीएमसी आदेश जारी करेल असंही कोर्टानं म्हटलं आणि तुर्तास कबूतरखान्यांवर बंदी कायम ठेवली। की एक तज्ञ लोकांची समिती नेमा आणि ती समिती ह्याच्याविषयी पूर्ण अभ्यास करून विचार करेल आणि काहीतरी निर्णय घेऊन त्याप्रमाणे न्यायालयाला त्यांचं म्हणणं न्यायालयापुढे मांडेल। या सर्व लोकांचे यानी की 12 जणांची 11 ते 12 जणांची समिती कोर्टाने न्यायालयाने केलेली आहे आणि ह्या समितीचा जो काही निर्णय येईल त्याच्या आधारे न्यायालय पुढचे हुकूम करेल। न्यायालयाने 4 आठवड्याकरता हे काम स्थगित पुढे ढकललेलं आहे। 4 पहिल्या दिवशी जे ऑर्डर झाला तर त्या दिवशी आम्ही रिक्वेस्ट केली होती की दिवसात 2 वेळा तरी आम्हाला ते परमिट द्या की यांना कबुतराला काहीतरी खाऊ देऊ शकू, पण कोर्टाने ते मान्य केला नाही। आणि पण आम्ही सांगितलं ते जे कबूतरखाने आहेत जास्तीत जास्त कबूतरखाने 100 वर्ष पुराणे आहेत तर त्याला तोडू नका, तर कोर्टाने ते मान्य करून त्याच्यावर स्टे ऑर्डर दिलाय। तर कबूतरखान्यांवरून समाजामध्ये भांडण लावण्याचा काही लोकांचा प्रयत्न सुरू आहे, मात्र ते यशस्वी होणार नाही असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय। लोकांचं स्वास्थ्य आरोग्य हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आरोग्याशी कॉम्प्रोमाइज करता येत नाही, सोबत आस्था देखील आहे। त्यामुळे आरोग्याशी कॉम्प्रोमाइज न करता आस्थेचा प्रश्न कसा सोडवता येईल हा प्रयत्न केला पाहिजे। पण मला हेही लक्षात येत आहे की काही लोकांना यातही महानगरपालिकेच्या निवडणुकीची संभावना लक्षात येते आहे आणि म्हणून याला एक समाजाविरुद्ध दुसरा समाज, एका भाषेविरुद्ध दुसरी भाषा असं कसं भांडण लावता येईल असे प्रयत्न काही लोक करतात, पण ते यशस्वी होणार नाहीत। मुंबईचं मी तुम्हाला सांगतो प्रकृती अशी नाही आहे मुंबईत। आता कबूतरखान्यांसंदर्भात हायकोर्टात 1 महिन्यानंतर सुनावणी होणार आहे। दरम्यानच्या काळात तज्ञ समिती अहवाल सादर करेल, त्यामुळे पुढील महिनाभर तरी मुंबईतील कबूतरखाने बंदच राहणार आहे। कृष्णात पाटील, झी 24 तास, मुंबई।